हॅलो एव्हरीवन. थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण आईस्क्रीम कशी बनवायची ते पाहतो आहे. खूप दिवसाचा रिक्वेस्टेड व्हिडिओ होता बट दाखवायला वेळ झाला. आणि ही जी आईस्क्रीम आहे ही विदाऊट साखर म्हणजे साखरेचा वापर न करता बनवलेली आहे. चला तर मग आज आपण साखरेचा वापर न करता हेल्दी टेस्टी आईस्क्रीम कशी बनवायची ते बघूया. तर आईस्क्रीम बनवण्यासाठी मी इथे 1 लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे. म्हशीचं दूध नव्हतं म्हणून गाईचं दूध घेतलं. म्हशीचं दूध असेल तर तेच घ्या. त्यानंतर मी इथे 3 चम्मच छोट्या चम्मचनी कंट्रोलचे तांदूळ घेतलेले आहे. त्याला छान 1 ते 2 वेळा पाण्याने धुवून घ्यायचं आणि तुमच्याकडे दुसरे तांदूळ असेल ते घेतले तर फारच छान. त्यानंतर 10 ते 12 काजू घेतलेला आहे आणि आपण जे आईस्क्रीम बनवण्यासाठी दूध घेतलेलं आहे तेच दूध यात टाकून 10 ते 15 मिनटं याला मुरू द्यायचं. आणि दुधाला सारखं घोटत राहायचं. दुधाला आपल्याला अर्ध्यापेक्षाही कमी करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता भिजत घातलेले काजू आणि तांदूळ आहे ते मिक्सरला एकदा फिरवून अगदी बारीक स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची. तांदूळाचे कण त्यात राहायला नको. कस्टर्ड पावडर वगैरे वापरून सुद्धा आपण आईस्क्रीम बनवू शकतो, बट आज मी इथे कशाचाच वापर केलेला नाही आहे. आपण बनवलेली पेस्ट टाकल्यानंतर त्याला काही वेळ मिक्स करत राहायचं, व्यवस्थित मिक्स होऊ द्यायचं. त्यानंतर गॅस बंद करायचा आणि इथे फ्लेवरसाठी म्हणून मी इथे विलायची टाकलेली आहे. आणि दुधाला काही वेळ थंड होऊ द्यायचं, कारण आपण आता इथे साखरेच्या ऐवजी गुळाचा वापर करतो आहे आणि गूळ टाकल्याने बऱ्याचदा दूध फाटते. तसं व्हायला नको म्हणून थंड झाल्यानंतरच इथे आपल्याला गूळ टाकायचा आहे आणि गॅस बंद करूनच गुळाला मिक्स करून घ्यायचं दुधात व्यवस्थित. त्यानंतर आता हे सर्व तयार केलेलं मिश्रण आपल्याला एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. त्यासाठीच मी इथे मिक्सरच्या भांड्यात टाकत आहे. आपला गूळ जो व्यवस्थित मिक्स झालेला नसेल तर तो एकदा मिक्सरला फिरवल्यामुळे व्यवस्थित मिक्स होईल. त्यानंतर अशा प्रकारचा डबा असेल तो डबा घ्यायचा आणि त्यात आपण जी पेस्ट बनवलेली आहे ती टाकायची. मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने यासाठी तुम्हाला दाखवत आहे, कारण की मला माहीत आहे माझी जी व्हिडिओ बघणारी ऑडियन्स आहे ती जास्ती करून खेड्यातली आहे आणि त्यांना सहज बनवता यावं हाच माझा उद्देश असतो. म्हणून मी अगदी साध्या पद्धतीनेच कसं कोणतीही रेसिपी बनवायची ते सांगत असते आणि कोणतंही साहित्य आपल्याला इझिली अवेलेबल झालं पाहिजे तेच मी माझ्या रेसिपीमध्ये दाखवत असते. त्यानंतर ही जी आईस्क्रीम आहे ही आपण डब्यात टाकल्यानंतर आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवायची आहे ओव्हरनाईट. चॉकलेट तर प्रत्येक मुलांना आवडतंच आणि माझ्याकडे कोको पावडर होतं, तर मग मी छोट्याशा पेस्टमध्ये 1 चम्मच कोको पावडर टाकून ते एकदा मिक्सरला फिरवून घेतलं आणि अशा प्रकारचे आईस्क्रीमचे बॉल माझ्याकडे आहे. तर त्यात अशा प्रकारे ती आईस्क्रीम सेट करून घेतली आणि यालासुद्धा आपल्याला फ्रीझरमध्ये रात्रभर ठेवायचं आहे. बघा ही आईस्क्रीम म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की ही जी आईस्क्रीम आहे ही इझिली कोणीही बनवू शकतं, कारण यात ज्याही साहित्याचा मी वापर केलेला आहे ते खेड्यात असो किंवा कोणी कुठेही राहत असो त्यांच्याकडे आरामात अवेलेबल असतं. आणि नेक्स्ट डे बघा ही आईस्क्रीम माझी तयार झालेली आहे. आहा, काय मस्त, दिसायलाच किती छान दिसत आहे आणि व्यवस्थित सेट पण झाली होती. आणि आईस्क्रीम खाण्यासाठी गडबड बघा. अरे थांबा 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 भेटते दोघांकडे दाखव. अरे तर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आईस्क्रीम कशी वाटली. आणि ट्रस्ट मी, एकदा तुम्ही नक्की बनवून बघा बरं का, खूप छान होते. कशी झाली म्हणून नीट चमच बघ अदू असं. अद्विक, कशी झाली रे आईस्क्रीम? आवडली तुला? हां, छान छान. ओके.
ओके आवडली. आणि जर का तुम्हाला वाटत असेल की त्यात तांदूळ टाकलेले आहे त्यामुळे त्याची टेस्ट त्यात येईल, पण तसं काहीही होत नाही. तुम्ही नक्की एकदा बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुमची आईस्क्रीम कशी बनली होती म्हणून. कोनमधली चॉकलेट आईस्क्रीम मी तुम्हाला दाखवू शकली नाही कारण आधीच मी थोडीशी बनवली होती आणि दुसऱ्या दिवशी व्हिडिओ घेण्याच्या आधीच ती मुलांना एवढी आवडली की मी व्हिडिओ घेण्यापूर्वीच त्यांनी खाऊन संपवली होती. बट ठीक आहे, नेक्स्ट टाईम मी आणखी वेगळ्या फ्लेवरची आईस्क्रीम बनवण्याचा प्रयत्न करेन आणि तुमच्यासोबत शेअर करेल. बाय, सी यू सून.